नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आता भारताच्या डिजिटल भविष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्म्स म्हणजेच फेसबुक सोबत हात मिळवणी केली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक ओव्हरसीज यांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI कंपनीची स्थापना केली। या नवीन कंपनीचं नाव रिलायन्स एंटरप्राइजेस इंटेलिजन्स लिमिटेड असं ठेवण्यात आले। या कंपनीमध्ये रिलायन्सचा 70% हिस्सा तर फेसबुकचा 30% हिस्सा राहील। दोन्ही कंपन्या संयुक्तपणे या उपक्रमाची सुरुवातीची 855 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील। ही गुंतवणूक रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड आणि फेसबुक ओव्हरसीज यांच्यातील भागीदारीचा भाग म्हणून केली जाईल। फेसबुक ओव्हरसीज ही मेटा प्लॅटफॉर्म्सची 100% असणारी सबसिडरी आहे। रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने 24 ऑक्टोबर 2025 रोजी भारतामध्ये पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून या कंपनीची नोंदणी केली आहे। ही कंपनी आता सुधारित संयुक्त उपक्रम कराराअंतर्गत रिलायन्स आणि फेसबुक यांच्यातील एक कोऑपरेटिव्ह उपक्रम म्हणून काम करेल। या कंपनीचं प्राथमिक लक्ष हे एंटरप्राइज AI सेवांचा विकास, विपणन आणि वितरण यावरती लक्ष राहील। कंपनीचे लक्ष व्यावसायिक उपायांमध्ये AIचा वापर वाढवणं आणि भारतीय बाजारपेठेत नवीन AI तंत्रज्ञान आणणं यावरती राहील। यामध्ये रिलायन्सने म्हटलंय की ही कंपनी लॉन्च करण्यासाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता नाही। याचा अर्थ दोन्ही कंपन्या कुठलाही विलंब न करता त्यांचा AIचा उपक्रम वेगाने पुढे नेऊ शकतात। ही भागीदारी अशावेळी करण्यात आली जेव्हा भारतामध्ये जनरेटिव्ह AI, मशीन लर्निंग आणि बिझनेस ऑटोमेशनची मागणी वेगाने वाढतेय। रिलायन्स आणि मेटा यांनी यापूर्वीच जिओ प्लॅटफॉर्म्सद्वारे एकत्र काम केले आणि AI क्षेत्रातील हे सहकार्य भारताच्या डिजिटल क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणू शकतं। रिलायन्स आणि मेटा यांच्यातील ही भागीदारी भारताला जागतिक AI इनोव्हेशन हब म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जातंय। तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या उपक्रमामुळे भारतामध्ये AI तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळेलच, शिवाय रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील। या प्रकल्पाद्वारे भारतीय कंपन्यांना AI आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेसह सक्षम बनवण्याचं रिलायन्सचं उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करता येईल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रिलायन्सनं स्वतःची AI कंपनी फॉर्म केलेली आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय आणि याचा रिलायन्सच्या स्टॉक प्राइसवरती कशा पद्धतीने परिणाम होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।